नमस्कार. मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता दुसरी यातले इंग्रजी विषयाचे घटक बघूया. हे इंग्रजी विषयाचे एकूण घटक आहेत. एकूण घटक 7 आहेत. त्यातला पहिला घटक आहे लेटर ऑफ द अल्फाबेट, मुळाक्षरे प्रश्नसंख्या. या घटकामध्ये इंग्रजी मुळाक्षर ओळखणे, याच्यामध्ये मोठ्या लिपीतील अक्षरे कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर्स लहान लिपीतील अक्षरे. मोठ्या व लहान लिपीतील अक्षरांमध्ये एक विशिष्ट संबंध असतो. काही अक्षरांचा आकार वाढतो तर काही अक्षरांमध्ये अंतर्गत बदल होतो. इथं उदाहरण दिलेलं आहे त्यांनी. कॅपिटल लेटर ए तो स्मॉल लिपीमध्ये ए असा, डी स्मॉल लिपीत डी, ई स्मॉल लिपीतला ई. कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर हे दोन्ही लेटर मुलांना आलेच पाहिजेत. यावर आधारित हा स्वाध्याय आहे. नमुना प्रश्न. खालीलपैकी कोणते अक्षर लहान लिपीतील आहे? कॅपिटल एम, कॅपिटल टी हा जो दिसतोय तो टी स्मॉल लिपीत आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 नंबरला इथं रंगवलेला आहे. दुसरं, खालीलपैकी कोणत्या शब्दात डी हे अक्षर आहे? डी तर इथे दिसते डॉगमध्ये हा स्मॉल लिपीतील डी आहे. इथं आहे बघा स्मॉल लिपी. मग उत्तरे पर्याय क्रमांक 3. यावर आधारित व्यवसाय 1 आहे. खालीलपैकी कोणत्या अक्षरांचा संच जुळणारा नाही? म्हणजे स्मॉल लिपी दोन्ही इथं कॅपिटल लिपी दिले, हे दोन्ही कॅपिटल आहेत. स्मॉल कॅपिटल कॅपिटल म्हणजे कोणता संच जुळणारा नाही? तर पर्याय क्रमांक 3. खालीलपैकी कोणते अक्षर मोठ्या लिपीतील आहे? एन स्मॉल लिपी, टी स्मॉल, ए स्मॉल, एन कॅपिटल ए म्हणजे मोठ्या लिपीतील 4. उत्तर क्रमांक 4. अशा प्रकारे हा व्यवसाय 1 सोडवायचा आहे. त्यातलाच घटक दुसरा येतो. दोन्ही लिपीतील वर्णाक्षरे योग्य पद्धतीने आकार, दिशा, रेषा लिहिणे. म्हणजे योग्य पद्धतीने कशी लिहायची अक्षरं? इथं त्यांनी बाणांच्या साह्याने ते दाखवलेले. आता ए बघू, मोठी लिपी दिलेली आहे अगोदर. ए दिलेला आहे बघा. बाण जसा जातो तशी रेष आखायची. म्हणजे खाली आलाय 1 नंबरचा जो बाण येतो, त्याच्यानंतर पुन्हा इकडनं आपण इकडे येतो आणि मग 3 नंबरचा मध्ये आडवी रेख म्हणजे झाला ए. म्हणजे अशा पद्धतीनेच ए आला पाहिजे. बीला पण 1 नंबरची लाईन खाली, नंतर अर्धगोल, इकडे अर्धगोल बी. सीला पण असं सर्कल. मग अशा पद्धतीने त्यांनी A to Z ही अक्षरे दिलेली आहेत की कशा प्रकारे ती आपण लिहितो त्याचा त्यांनी क्रम दिलेला आहे, आकार दिलेली आहे, दिशा दिलेली आहे. त्यानुसारच आपण ते मुलांना शिकवायचं आहे, कशा पद्धतीने ते लिहायचं आहे ते. आता इथे लहान लिपीमध्ये पण तसंच. ए इकडे बाण जातोय म्हणजे अगोदर गोल काढायचा आणि मग नंतर त्याला छोटी लाईन, पुन्हा वरून खाली उभी रेष आणि बी. सीला पण अशा पद्धतीनेच, असं उलटं नाही जात. ओके, जे दिलेले आहेत क्रम त्या पद्धतीनेच व्यवस्थित गिरवायचे आहेत वहीमध्ये ही अक्षरे, म्हणजे त्याचा सराव होतो. आता नमुना प्रश्न. खालीलपैकी कोणत्या चुकीच्या पद्धतीने लिहिलेले अक्षर कोणते? आता सी बघूया आपण. बरोबर आहे. डी बरोबर आहे. व्हाय पण बरोबर आहे. आता बी बघा. बीला आपण वरून खाली रेष मारतो, पण त्यांनी बाण कुठं दिलेला आहे? वरती, म्हणजे वरती लाईन दिलेली, म्हणजे हे चुकीचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 उत्तर, की चुकीच्या पद्धतीने ते लिहिलेले आहे. अशा याच्यावर आधारित हा व्यवसाय 2 आहे. 2 सोडण्यासाठी अगोदर ही कॅपिटल लिहिलेली अक्षरं व्यवस्थित आकार त्यांचा देऊन तो सोडवायचा आहे. आता त्यातील तिसरा टॉपिक येतो अक्षरे वर्णानुक्रमे लिहिणे, योग्य क्रमाने लिहिणे, मांडणे. त्यावर नमुना, म्हणजे बरोबर ABCD आली तर हे येणार आहे. पहिला प्रश्न बघूया. नमुना. खालीलपैकी कोणती अक्षरे वर्णानुक्रमे आहेत? वर्णानुक्रमे म्हणजे लाईननुसार. मग ABC सलग येतात. 1 नंबर A, 2 नंबर B, C. म्हणून ह्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. बाकी LFB, WPT, UMA हे नाही आहेत वर्णानुक्रमे. नंतर मुळाक्षरांचे क्रम लक्षात घेऊन मोकळी जागा भरा. IMN मोकळी जागा भरायची आहे इथं. मग इथं येणार O. इथं दिलेले आहे त्यांनी. दिलेली अक्षरे वर्णानुक्रमे मांडल्यास ती IMNOPQ अशा प्रकारे येतात. वर्णानुक्रमे मांडल्यात तर इथं O येतो. ABCD बोलताना लक्षात येईल. N या अक्षरानंतर O हे अक्षर येते, म्हणून मोकळ्या जागेत O हे अक्षर येईल. तिसरं, पुढील अक्षरे वर्णानुक्रमे मांडल्यास त्यातील दुसरे अक्षर कोणते येईल? ही अक्षरे वर्णानुक्रमे मांडायची. बोलताना येईल DEFGH. मग दुसरे अक्षर कोणतं येईल? DE येईल, म्हणजे उत्तर येईल 2 ई. आता व्यवसाय 3. खालीलपैकी कोणत्या अक्षर गटातील अक्षरे वर्णानुक्रमे मांडलेली आहेत? PQRST आहे. LM नंतर N पाहिजे, हे चुकीचं आहे. EDCBA हे पण नाही, म्हणजे उत्तर फक्त येईल अ. मग 4 पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. दुसरं, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अक्षरे वर्णानुक्रमे मांडलेली आहेत? हे आहे का? EFGH बरोबर 4 येते.
म्हणजे पर्याय क्रमांक 4. बाकीचे नाहीत. एम नंतर एन येतो, यू, डब्ल्यू नाही. खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास पहिला शब्द कोणता येईल? वर्णानुक्रमे म्हणजे ABCDनुसार. मग पहिला कोणता येईल? बीच येईल. बी नंतर सी येतो, एम पी हे नंतरचे आहेत, म्हणजे पहिल्यांदा पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल, बॉल. अशा प्रकारे हा व्यवसाय 3 सोडवायचा आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.